विद्यार्थी वेदनेने तळमळत राहिला. डॉक्टर गैरहजर असल्याचा दावा, उपचारास विलंब झाल्याचा आरोप. पांडाणे येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेतील प्रकार, आरोग्य यंत्रणा आणि शाळा प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, चौकशीची मागणी. प्रतिनिधी दिंडोरी. दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याला दुखापत झाल्यानंतर त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत असा आरोप समोर आला असून या घटनेमुळे शिक्षण व आरोग्य व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता 3रीत शिकणारा कुमार दिनेश पिटे याच्या हाताच्या एका बोटाला दुखापत झाली. बोट मोडल्याचा संशय असताना विद्यार्थी वेदनेने रडत होता. अशा परिस्थितीत त्याला तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर विद्यार्थ्याला आश्रमशाळेकडून अवघ्या 200 मीटर अंतरावरील पांडाणे येथील शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टर वणी येथे शासकीय कामानिमित्त गेले होते की अन्य कारणासाठी अनुपस्थित होते याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा तत्काळ उपलब्ध राहतात का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तसेच डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत आरोग्य विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणीही होत आहे. दरम्यान विद्यार्थ्याला गंभीर दुखापतीचा संशय असतानाही त्याला तातडीने उच्चस्तरीय रुग्णालयात न पाठवता जेवणासाठी बसवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या दाव्याचीही संबंधित यंत्रणेकडून पडताळणी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप चित्ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्याला पुन्हा शासकीय आरोग्य केंद्रात नेल्याचे सांगितले जाते. तेथेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांनी विद्यार्थ्याला स्वतःच्या वाहनातून वणी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेल्याचे सांगितले जाते. तेथे विद्यार्थ्यावर आवश्यक उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. यावेळी विद्यार्थ्याला उपचारासाठी घेऊन जात असताना आश्रमशाळेतील काही अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर शाळेच्या आपत्कालीन प्रतिसादाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांना वेळेत माहिती देण्यात आली का? जखमी विद्यार्थ्याला तातडीने सक्षम रुग्णालयात का हलवण्यात आले नाही आणि शाळेकडे आपत्कालीन वैद्यकीय कृती आराखडा आहे का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच पांडाणे येथील आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणाच्या दिवशी पुरेसा जनजागृती प्रचार करण्यात आला नव्हता असाही दावा काही स्थानिक नागरिकांनी केला आहे. या दाव्याचीही संबंधित आरोग्य विभागाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे म्हणणे नोंदवावे आणि आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. जाऊ द्या, पण आज सर्वसामान्यांचे एवढे आलू राहिले तर तुम्ही लेखी सुद्धा देऊ नाही राहिले. तुम्ही त्यांना फोन करायला लावताय मग लेखी देताय, म्हणजे कितपत काय चालू आहे म्हणजे नाही. तुम्ही सरांना फोन करून विचारू का? म्हणजे सर दवाखाना सोडून बाहेर आहे, आम्ही सरांना फोन करून विचारू का? बर, सर्वणीला गेले का? बर, तुम्ही 7 वर्षाच्या पोराची कदर नाही तुम्हाला. कर तो बोट असा हात कर इकडं, असं माझ्याकडे करतो बोट असा हे कस काय चालणार आहे? समजा पेशंट येऊन 7 वर्षाचा मुलगा तुम्ही रिटर्न काढून देताय, डॉक्टरनी स्पष्ट बोलताय, कस काय चालणार आहे? सरांना मग सर कस काय? मी व्हिडिओ शूटिंग काढून आणली, मी तुम्हाला लगेच दाखवतो व्हिडिओ शूटिंग चालू आहे. हे बाकी काही शिकू नका तुम्ही. आज शनिवारी डॉक्टर कुठे गेले ते सांगा. बाकी काहीच उत्तर नाही पाहिजे मला तुमचं. तुम्ही पगार घेता ना सरकारी, आम्ही टॅक्स पेयर आहे, आम्ही तुम्हाला पगार देतो ना. मग तुम्ही इथं तुमचे कर्मचारी कुठे गेले? एक 7 वर्षाच्या आश्रमशाळेतल्या मुलाचा बोट मोडलाय, तो मास्तर त्याला शाळेत घेऊन गेला. मी आता तहसीलदारांकडे घेऊन जातो आणि हे दाखवतो मी काय चालू आहे नेमकं. घेऊन जातो फोटो काढू तुम्ही? नाही फोटो नाही, ते दवाखान्यावाल्यांना दाखवतो. इकडे हात कर तुझा. नाही जास्त नाही, काय थोडस सोड. नाही नाही
नाही हो सुद्धा असता मोडला असं. दवाखान्यात ते नाही ना, दवाखान्यात डॉक्टर नाही ना सर, फक्त सांगून द्या तुम्ही एकदा. हो सर, दवाखान्यात डॉक्टर नाही ना. अहो तुम्ही हा नाही सांगा, तुमचा काय विषय नाही सर. हात दाखव भाऊ. सर त्या मुलाला नको नेऊ रे. त्या मुलाला नको नेऊ. सर बसले का? नरेंद्र भाऊ बसले का? ए काय मला असं कर तो बोट असा, हात कर इकडं, असं माझ्याकडे करतो बोट असा. घे जेवण करतो दवाखान्यात नेतो. नाही सरांना फोन नका, मला पेपर आणि पेन द्या पहिले. मला पेपर आणि पेन द्या आणि मला लेखी द्या कागदावर, सही शिक्का द्या तुमचा. काय बोलला मॅडम? हा काय 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 बोललं तुम्ही? नाही देऊ शकत का सही शिक्का? आम्हाला लेखी देऊ शकत नाही का तुम्ही? तुम्ही लेखी देऊ शकत नाही का? मला सांगा, का देऊ शकत नाही तुम्ही लेखी? लेखी का देऊ शकत नाही तुम्ही? सरांना फोन करून विचारू का? म्हणजे सर दवाखाना सोडून बाहेर आहे आणि आम्ही सरांना फोन करून विचारू का? बर, सर्वणीला गेले का? बर. तुम्ही 7 वर्षाच्या पोराची कदर नाही तुम्हाला. पेन द्या माझ्याकडे, पेन द्या, कागद द्या मला, मी घेतो लिहून.